माजी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतात, आपण थेट जाऊया। काचेची जखम त्यांच्या कपाळाला झाली असं फॉरेन्सिकच्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे। पण ही घटना झाल्यापासून सुरुवातीपासून याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्यावेळेसचे एक मंत्री लगेच ही घटना झाल्यानंतर लगेच परिणय फुगेंनी सांगितलं की एसपी याच्या बाबतीत घटनेच्या बाबतीत खुलासा करतील आणि घटना झाल्यानंतर संपूर्ण चौकशी व्हायच्या पहिलेच म्हणजे 10 महिन्यापूर्वी म्हणजे आज घटना झाली लगेच एसपीनी सुद्धा कोणत्याही पद्धतीनं फॉरेन्सिक रिपोर्टची वाट न पाहता राजकीय दबावापोटी या घटनेबद्दल त्यांनी उल्लेख केला। त्यावेळेस देवेंद्र फडणवीसनी सुद्धा त्यावेळेस म्हटलं की ही जी घटना आहे ही एक सलीम जावेदची स्टोरी आहे। त्याच्यामुळे सुरुवातीपासून या घटनेला कशा पद्धतीनं राजकीय रंग देऊन म्हणजे या घटनेमध्ये फॉरेन्सिक रिपोर्टप्रमाणे 2 माणसांनी दगडफेक केल्यानंतर त्याची चौकशी व्यवस्थित करून त्या 2 माणसाला पकडायला पाहिजे। पण ते न करता याला राजकीय रंग देऊन त्यानिमित्तानं बी समरी रिपोर्ट त्यानिमित्तानं सादर केलेला आहे। याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आरोपी सापडले नाहीत यासाठी ए समरी रिपोर्ट सादर करायला पाहिजे होता। त्याच्यामुळे या बाबतीत आता जो फॉरेन्सिक रिपोर्ट जो आलेला आहे त्या फॉरेन्सिक रिपोर्टला धरून आम्ही योग्य ती कारवाई पुढील करू आणि लवकरात लवकर मी तुम्हाला फॉरेन्सिक रिपोर्ट मी पाहिलेला आहे। आता मी गृहमंत्री असतो आम्हालाही मिळतात कागद, पोलीस खात्याकडूनच मला तो रिपोर्ट पाहायला मिळाला आहे। त्याच्यामुळे फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये असं कुठेही म्हटलं नाही, त्यामुळे म्हटलं आहे सरळ म्हटलं आहे की अनिल देशमुखांच्या गाडीवर 2 इसमांनी दगड मारल्यामुळे एकाने मोठा दगड एकाने लहान दगड, मोठा दगड तर 10 किलोचा होता आणि टी टर्न म्हणजे 90 डिग्री टर्न असल्यामुळे गाडी एकदम स्लो होती, 5च्या स्पीडनी होती आणि गाडीचा काच फुटून अनिल देशमुखांच्या डोक्याला जखम झाली असं फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे। चला ठीक आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख बोलत होते। आरोपी न सापडल्यानं पोलिसांनी असं सांगितलं असं देशमुखांनी म्हटलेलं आहे। खरं तर पोलिसांनी क्लोजर बी रिपोर्ट सादर केलेला आहे। प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे असंही देशमुख म्हणाले। 10 महीने पहले गए नवंबर में जब चुनाव चालू था उस वक्त चुनाव के वक्त मेरे गाड़ी के ऊपर